नमस्कार, गुड मॉर्निंग. दुखायला लागलेले. दवाखान्यात जावं म्हटलं पण आज आहे रविवार. म्हणलं चला तुमच्यासोबत जरा गप्पा मारावा सावलीला बसून. ही ठोकळा इट आहे बघा, आणि ही 4 इंची म्हणते त्याला. बंद झाली आता 4 इंची, कारण 2 भट्ट्या लागल्या आणि आता ठोकळा थापतोय. जीवाला आले. आज आहे रविवार. उद्या जायचं बानूबाईकडं. उद्या परत बानूला दवाखान्यात न्यायचं, कारण बानू पहिल्यासारखी खेळतच नाही. हां, मी तुम्हाला एक बोलत होती कालच्या हेड्यामध्ये, कारण मालकीनंच आली म्हणून कट केला मी. तर आपल्याला पार्सल येणार आहे, बानूसाठी गिफ्ट येणार आहे. तर बघू कधी येतंय. पाठवलेत आहे ना तिकून, पण अजून काय पोचलं नाही माझ्यापर्यंत. ते पोचलं की नक्कीच मी तुम्हाला हेडव काढून दाखवेलच की, कारण बानूला दीक्षाला लय आनंद झालाय. मला तर खोकला लय लागलाय बघा, आवाज बी बसला असं. या हात ना हात मनगटपाक दुखायला लागले. तर मी हेडव याच्या पाय बनवलाय की पार्सल येणार आहे. तर त्या ताईंचं खूप खूप धन्यवाद, कारण बानूसाठी दीक्षासाठी गिफ्ट पाठवलं आहे. माझ्यासाठी पण पाठवलं. ही वांग आहे ना, वांगवरली पण क्रीम पाठवली त्या ताईने. तर आणल्यावर दाखवूच की तुम्हाला, पण तोपर्यंत मला खुशी माहीत नाही. तर ते आणल्यावर आपण ताईचं धन्यवाद मानू. आणि आता सध्याला पण मी मानते त्या ताईचं धन्यवाद, कारण मनापासून शब्द नाहीत मला त्या ताईंना धन्यवाद म्हणजे बोलायला, कारण लय आनंद झालाय मला. तर तसंच एक हेड्याव मी बघितला म्हणजे बघा, मी कुणाच्या वाट जात नाही, बरोबर आहे की नाही. मी कुणाबद्दल बोलत नाही, मी माझ्या घरच्यांबद्दल बोलते, बरोबर आहे की नाही. तर त्याच्यात असं म्हणण्यात आलं की माझ्या सासू सासऱ्याने लय जाच केला. बरं ठीक आहे, केलाय जाच केला असेल ते विसरून जायचं. आता सध्या काही संबंध नाही का नाही बोलायचा. तर तुम्ही कशाला बोलताय? नका बोलू ना, नका बोलू. तर आजच्या हेडावमध्ये त्यांनी नातेवाईकी नासके असे म्हणलेत ते. बघा तुम्ही जाऊन हेड्याव. मी काय कुणाबद्दल बोलत नाही, मी नाव घेऊन बोलणार नाही, कारण असं म्हणण्यात आलं. का बरं नासके आहेत ते? आम्ही काय केलं का तुम्हाला? जेव्हा तुम्हाला लय ते जाच होता का नाही, त्यावेळेस तुम्ही नातं तोडलं, तर त्यांना अधिकार तर काय हो तुम्हाला शिव्या द्यायचा? सांगा बरं, काय अधिकार आहे तुम्हाला त्यांना शिव्या द्यायचा? नका देऊ ना, मला वाईट वाटतं. नका देत जाऊ. कशाला देता नासके म्हणून शिवे? तुम्ही त्याच घरात आहे, लक्षात ठेवा. तुम्ही ज्यांना नासके म्हणता का नाही, त्याच रक्तात आहे आणि त्याच घरात आहे. त्यामुळं नासके शब्द वापरू नका, कळलं का? मी हेड्याव काय बघत नाही, मला तर तेवढा वेळ पण नाही. पण मला भरपूर जणांनी मला हेड्याव पाठवला की ताई बघ, तुझ्या आईला शिव्या देतात, म्हणजे तुझ्या घरच्यांना शिव्या देतात. का बरं तुम्ही शिव्या देता? कशामुळे देता शिव्या? ते आता तुम्हाला त्रास देतात का? ते तुम्हाला काय बोलतात का? तुम्हाला काय बोलत असले तर मला सांगा, मी सांगते त्यांना. मग आता काय बोलत नाहीत तर कशाला बोलताय त्यांना नासके शिवे? कशाला दिली तुम्ही? नका देऊ ना शिवी. मी काय तुम्हाला वाईट म्हणत नाही, तुम्हाला राग असेल किंवा काही गोष्टी असलेल्या मनामध्ये, पण शिवी देऊ नका. तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही समोर येऊन त्यांच्या बोला. वाटलंच तर 2 कानाखाली लावा त्यांच्या, पण शिव्या देऊ नका, नका. आणि नासके आम्ही असलो ना तरी पण आम्ही
कष्ट करूनच खातोय. त्यामुळं नासक्याशिवाय देऊ नका आणि कुणाबद्दल बोलू पण नका. पहिल्यापासून तुम्ही तुमचे हेड्याव बनवता तर तुमचेच हेड्याव घरातले बनवा. माझ्या घरातले अजिबात कुणाला नासक्या हा शब्द वापरू नका. बरोबर आहे का नाही? मी तुम्हाला चांगल्यातच सांगितलं आणि चांगल्यातच बोलते. मी काय वाईट नाही किंवा तुम्हाला काही शिव्या दिलेल्या नाही त्या. बरोबर आहे का नाही? ज्यावेळेस तुम्ही नाती तोलली का नाही त्यावेळेसच सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत तिथं. त्यामुळं का नाही तुम्ही काही त्यांना नासक्या हा शब्द वापरू पण नका परत. माझा सांगायचा उद्देश तुम्हाला, कारण मी तुम्हाला फोन करावा तर तुमचे आमचा नंबर तुम्ही ब्लॉक केलेला आहे. त्यामुळं मी काही तुम्हाला फोन केला नाही. नाहीतर फोन करूनच सांगणार होते की नासके शब्द वापरू नका. त्यांनी तुम्हाला त्रास देतात का आत्ता सध्या घडीला? नाही ना. मग तुम्ही का बरं शब्द वापरता? ते तुमचे सासू सासरे नाहीत म्हणता ना तुम्ही, मग कशाला बरं तुम्ही बोलता त्यांना? नका बोलू ना, नका शिव्या देऊ ना. आता परत तुम्ही काय म्हणचाल? आता तुम्ही म्हणचाल की मी काय तुला बोलले का, मी काय ह्यांना बोलले का? नाही, तुम्ही बोललात कारण नातेवाईकी नासके आहेत असे तुम्ही म्हणले. नवऱ्याचे इकडले नासके आहेत तर ते पण नासके आहेत असे तुम्ही म्हणलात. तर बघा हेड्याव तुम्ही जाऊन, मग तुम्हाला समजेल की मी कशाबद्दल बोलले. आणि मी तर चांगल्यातच हेड्याव बनवला, तुम्हाला काही शिव्या वगैरे दिलेल्या नाहीत. बरोबर आहे का नाही? मी भली आणि माझ्या घरची भली, त्यामुळं का नाही तुम्ही शिव्या देण्याचा अधिकार प्लीज मी तुम्हाला दिलेला नाही. त्यामुळं तुम्ही काही शिव्या देऊ नका. तुम्ही हेड्याव बनवला ते कट करा, बाकीचं राहू द्या. फक्त शिवी नातेवाईकांना नवऱ्याच्या कल्याणला तुम्ही नासके अशी शिवी दिलेली आहे. मी चांगला हेड्याव बघितला म्हणूनच बनवला आणि मला भरपूर जणांनी शेअर केला व्हॉट्सअपला. मगच मी बघितला, म्हणलं एवढं कसे काय हेड्याव पाठवले. मग मी बघितलं. मी तुम्हाला काय वाईट बोलले नाही किंवा काय नाही. मी तुम्हाला चांगल्याने सांगितलं की ती हेड्याव शिवी दिलेले कट करा. नसेल कट करायचं तर नका करू, पण इथनं पुढं काही त्यांना बोलू नका माझ्या घरच्यांना. आणि काय चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा. तुमची माफी मागतो आम्ही, पण आम्हाला काही शिवे देऊ नका. जगतोय जगू द्या. तुम्ही पण जगा, लेकरं बाळ आहेत तुम्हाला, तुम्ही पण बघा. तुम्ही आम्हाला देत नाही, आम्ही तुम्हाला देत नाही. त्यामुळं का नाही कुणी कुणावर येऊ नका आणि कुणी कुणाला काही वेळ काय म्हणतात ते वाईचवत्र बोलू नका. मला ह्याच्याबद्दलच बनवायचा होता हेड्याव. एकतर कसं असतं माहिती आहे का, आपल्याला दिवसापासून संबंध चांगले होते किंवा आता नाही आहेत तर कशाला उगाच खाऊजून अवदान आणायचा आहे की नाही. त्यामुळं तुम्ही तुमच्या घरातले ब्लॉग बनवा. मी तर माझ्या घरातलेच बनवते, माझ्या आईबापाबद्दलच बोलते. बरोबर, पण त्यांच्याबद्दल कुणीही बोलायचं नाही. तर चला, हेड्याव आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा आणि काय चुकलं तर नक्कीच मला फोन करून सांगा.